प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. वचनात जाऊया आपण, पाहूया देवाचं वचन आम्हाला काय शिकवत आहे. परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात आज जे काही वचन प्रभू घेणार आहे, या वचनाद्वारे प्रभू आज प्रत्येक व्यक्तीला स्पर्श कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करते, आमेन. देवाच्या लेकरांनो, बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर एका बागेमध्ये प्रार्थना करायला गेला. आपल्या शिष्यांना बरोबर घेऊन गेलेला असताना त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने काय प्रार्थना केली आज आपण बघणार आहोत. बायबलमध्ये दिलेलं आहे मत्स्य शुभवर्तमान 26 अध्यायमध्ये. ह्या वचनामध्ये असं दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर एका बागेमध्ये गेला, गेतशेमाच्या बागेमध्ये. मत्स्य शुभवर्तमान 26 अध्याय आणि 36 वचन. नंतर येशू त्यांच्याबरोबर गेतशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि तो शिष्यांना म्हणाला, मी तेथे जाऊन प्रार्थना करीपर्यंत तुम्ही इथे बसा. मग त्याने पेत्राला, जब्दीच्या दोघा मुलांना आपल्याबरोबर घेतले आणि तो दुःखी व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मरणप्राय दुःखी इतका माझा जीव फारच दुःखी झाला आहे. तुम्ही इथे थांबा, माझ्याबरोबर जागे राहा. 29 वचन. मग तो थोडासा पुढे जाऊन उघडा पडला आणि प्रार्थना करीत म्हणाला, माझ्या बाप्पा, हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छाप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. बघा, ह्या अध्यायामध्ये बायबलमध्ये असं दिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर, प्रभू येशू ख्रिस्ताला अटक करण्या अगोदर, ते मरण सोसण्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त हा देहात होता. सगळे क्लेश, सगळं दुःख, सगळ्या वेदना, सर्व ह्या गोष्टीला सामोरे जायचं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताला या सगळ्याची जाणीव होती आणि ती घटकाजवळ आलेली असताना, ती वेळ आणि तो समय, तो क्लेशाचा, ते वेदनांचा, ते दुःखदायी मरणाचा तो समय जवळ आलेला असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना घेऊन एका गेतशेमा बागेमध्ये जातात. आणि वचनामध्ये असं दिलेलं आहे की त्याने आपल्या शिष्यांना एका ठिकाणी बसायला सांगितलं आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हटले की मी प्रार्थना करत आहे. आणि पुढच्या वचनात असं दिलेलं आहे की ते दुःखी आणि अतिकष्टी झालेला होता. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की मरणास प्राय दुःखी इतका त्याचा जीव दुःखी झाला होता. असह्य दुःख, तो त्रास, अशा ह्या अवस्थेमध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्ताने गुडघे टेकले, आपल्या बापाकडे प्रार्थना केली. कारण प्रभू येशू सुद्धा आमच्यासारखा देहामध्ये होता. जर आम्हाला जखम झाली, आम्हाला आमच्या शरीरावर जर कसला घाव लागला, तर ज्या वेदना, जे त्रास आम्हाला होतात, विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळ्याने स्वतःला ठोकून मरणार होता, किंवा खिळ्याने ठोकून प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं जाणार होतं. त्या वेदना, ते त्रास, ते दुःख, ते क्लेश किती भयंकर होते. आणि येशू ख्रिस्ताला याची जाणीव होती की मला अशा प्रकारे माझा मृत्यू माझा येणार आहे आणि मला वधस्तंभावर मरणाच्या वेदना मला सहन करायच्या आहेत. कशा प्रकारे ते क्लेश आणि त्रास आणि दुःख प्रभू येशू ख्रिस्ताला सहन करावं लागणार आहे, हे सगळं माहीत होतं. आणि बायबल सांगतं की तो गेतशेमा एका बागेमध्ये गेला, आपल्या शिष्यांना घेऊन गेला आणि त्या वेदनामध्ये असताना, मरणप्राय दुःखी, इतका जीव फार दुःखी असताना
बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या बापाकडे प्रार्थना करतो. काय प्रार्थना करतो की माझ्या बापा, हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर टळून जावा. हे जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जावा. तरी माझ्या इच्छाप्रमाणे नको तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. येशू ख्रिस्त आपलं मरण टळावं अशी आपल्या बापाकडे प्रार्थना करतो की शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझ्या नको तुझ्या इच्छाप्रमाणे होऊ दे. बायबलमध्ये दिलेलं आहे. प्रभू येशू जरी परमेश्वराचा पुत्र होता, एक देव होता, पण पूर्ण एक मनुष्य होता. ज्या वेदना, जे क्लेश, जे त्रास मनुष्याला होतात, त्याचप्रमाणे प्रभू येशू त्या शरीर रूपामध्ये असताना त्याच क्लेशामध्ये प्रभू येशूला, त्याच वेदनांमध्ये प्रभूला ते मरण पत्करायचं होतं. आणि या ठिकाणी बायबल सांगतं की प्रभू प्रार्थना करत आहे, त्याच्यातला तो मनुष्य प्रार्थना करत आहे की प्रभू शक्य असेल, हे बापा शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. कुठेतरी प्रभू इथे कमजोर झालेला होता. कुठेतरी प्रभूला हे मरण सहन करणं कठीण वाटत होतं. पण बापाची इच्छा, पित्याची इच्छा, त्याला माहित होतं पित्याची इच्छा काय आहे. आणि म्हणून तो म्हणतो की प्रभू तरी माझ्या इच्छाप्रमाणे नाही तुझ्या इच्छाप्रमाणे हो. या गेतसेमेच्या बागेमध्ये प्रभू प्रार्थना करत आहे की मरून टळून जावं. पण पुढे काय होते 40 वचन, मग तो शिष्यांकडे आला, झोपी गेलेलं असे त्याला आढळले. पण तो पेत्राला म्हणाला, काय घटकाभरही तुम्हाला माझ्याबरोबर जागवत नाही का? या ठिकाणी शिष्यांना त्याने पाहिलं, प्रार्थना करून आल्यानंतर की त्याचे शिष्य झोपी गेलेले आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं, इथे तुम्ही जागे राहा, मी प्रार्थना करून येतोय म्हणून. पण प्रभू प्रार्थना करत असताना इकडे शिष्य झोपी गेले. शिष्यांना कसलीच कल्पना नाही की पुढे काय होणार आहे. पण प्रभूला माहित होतं की मला कोणत्या क्लेशातून, कोणत्या त्रासातून आणि कोणत्या दुःखातून, वेदनांनी मला जावं लागणार आहे. प्रभू प्रार्थना करून आल्यानंतर शिष्य झोपलेले होते. प्रभू त्यांना म्हणतोय की तुम्ही थोडा वेळ पण माझ्याबरोबर जागे नाही राहू शकले का? पुढच्या वचनामध्ये काय दिलेलं आहे 41, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. देह अशक्त असल्यामुळे प्रभू म्हणत होता की हा प्याला माझ्यापासून दूर कर. देह अशक्त असल्यामुळे बऱ्याचदा आम्हाला झोप येते, झोपण्याची इच्छा होते, आम्ही प्रार्थना करण्याचं टाळतो, आम्ही वचन वाचायचं टाळतो, आम्ही देवाला समय देण्याचं टाळतो. प्रभूला माहीत आहे की आमच्या देहातला अशक्तपणा. पण प्रभू म्हणत आहे की प्रार्थना करा, प्रार्थनेत जागे राहा, कारण तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून. आणि हा देहात असताना परमेश्वराकडे, आपल्या बापाकडे त्यांनी प्रार्थना केली की शक्य असेल तर प्रभू हा प्याला माझ्यापासून दूर कर. आणि प्रार्थना करून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांकडे आला आणि बघतो तर शिष्य पण झोपलेले. आणि उठवलं, त्यांना म्हटलं प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थनेत राहा, म्हणजे तुम्ही परीक्षात पडणार नाही. पुढच्या वचनानंतर प्रभू कशा प्रकारे दुसरी प्रार्थना काय करतो बघूया आपण. 42 वचन, नंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्याने जाऊन प्रार्थना केली. तो म्हणाला, हे माझ्या बापा, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळू जात नाही, तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. येशू ख्रिस्ताने पहिली प्रार्थना केली की हा प्याला माझ्यापासून दूर कर, शक्य असेल तर, पण तरी माझ्या इच्छाप्रमाणे नको, तुझ्या इच्छाप्रमाणे हो. प्रार्थनेतून पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त उठला. काही काळानंतर, काही वेळेनंतर प्रभू येशू पुन्हा गुडघ्यावर जातो, पुन्हा प्रार्थनेमध्ये जातो. प्रभू येशू काय म्हणत आहे की हे बापा, हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. पहिल्या प्रार्थनेमध्ये प्रभूने पाहिलं असेल का मी माझ्या बापाकडे काय प्रार्थना करत आहे, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. पण त्यानंतर त्या प्रभूने आपल्या बापाचं हृदय पाहिलं, आपल्या बापाच्या इच्छा पाहिल्या. त्या प्रभूला माहित होतं
की जर मी हा प्याला टळून जावं अशी जर प्रार्थना मी करत आहे, तर संपूर्ण जगाचा नाश होत आहे. प्रत्येक लोक नरकात जाणार आहे, कारण पापाचं वेतन हे मरण आहे आणि देवाचं कृपादान हे सार्वकालिकाचं जीवन आहे. येशूच्या मरणाच्या द्वारे संपूर्ण जगाचं तारण होणार होतं, संपूर्ण सृष्टीला तारण मिळणार होतं, मानवाला, मनुष्याला सार्वकालिक जीवन मिळणार होतं. जर येशू ख्रिस्त हा मरणाला विरोध करत होता, वधस्तंभावर जाण्यासाठी जर तयार होत नव्हता, किंवा कुठंतरी त्याचं मन, त्याचं हृदय किंवा त्याचं शरीर त्याला साथ देत नव्हती, आणि म्हणून प्रभू प्रार्थना करत आहे की जर तुझी इच्छा असेल तर हा पेला माझ्यापासून टळून जावा. पण त्याने बापाचं हृदय पाहिलं की मी जर हे मरण घेतलं नाही तर संपूर्ण जगाचा नाश होत आहे, संपूर्ण जग हे नरकात जात आहे. आणि बायबलमध्ये दिले की प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा प्रार्थना करायला गेला आणि काय म्हटला की हे बापा, 42 वचन दुसऱ्यांदा त्याने जाऊन प्रार्थना केली आणि तो म्हणाला, माझ्या बापा, हा प्याला माझ्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे की बापा, जरी मी प्रार्थना केली हा प्याला माझ्यापासून टळून जाओ, पण जर हा मी प्याल्याशिवाय हा प्याला जर टळून जात नाही तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. जर तुझ्या इच्छा पूर्ण होत नाही, जर हे जग नाश होण्यापासून जर वाचत नाही, ह्या जगाचं तारण माझ्या मृत्यूशिवाय होणार नाही, तर प्रभू तुझ्या इच्छाप्रमाणे हो. प्रभूने पहिल्या प्रार्थनेच्या नंतर आपल्या बापाचं हृदय पाहिलं, बापाचं ते दुःख पाहिलं असणार, किंवा बाप म्हणत असेल की माझ्या लोकांचं, माझ्या निर्मितीचं तारण कसं होईल, माझ्या निर्मितीला सार्वकालिक जीवन कसं मिळेल, मी नरकापासून मी त्यांना कसं वाचू शकतो. बापाचं हृदय, बापाचं दुःख आणि ते बापाचे त्रास पाहिल्यानंतर बायबल सांगताना प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मी माझ्या बापाची इच्छा पूर्ण करायला ह्या जगात आलेलो आहे. आणि देहामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या क्लेशाला, त्या मृत्यूला, त्या मरणाला, त्या वेदनांना कुठंतरी प्रभू येशू ख्रिस्ताला अशी प्रार्थना करावी लागली की प्रभू हा पेला माझ्यापासून दूर कर. पण बापाच्या इच्छा पुढे जगाचं काय होणार, जगातले लोक कुठे असणार, मी निर्माण केलेल्या लोकांचं काय होणार. म्हणून बायबल सांगते की प्रभू येशू ख्रिस्ताने जसं पाहिलं बापाच्या हृदयामधलं दुःख, जगावर केलेलं प्रेमाखातीर बायबलमध्ये दिलेलं का प्रभू म्हटला, दुसऱ्यांदा प्रार्थना केली का मी प्याल्याशिवाय हा जर पेला दूर होत नाही तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. 43 वचन. मग पुन्हा तो आला, ते झोपी गेलेले असे त्याला आढळले, कारण त्यांचे डोळे जड झालेले होते. पुन्हा येशू ख्रिस्त शिष्यांकडे आला, शिष्य झोपी गेलेलेच होते आणि त्यांचे डोळे झोपेमुळे जड झालेले होते. आणि बायबलमध्ये काय दिले 44 वचन. मग पुन्हा त्यांना सोडून निघून गेला आणि तिसऱ्यांदा त्यांना तेच शब्द पुन्हा बोलून प्रार्थना केली. नंतर तो आपल्या शिष्यांकडे येऊन म्हणाला, आता झोपा. शिष्य झोपलेले होते. या गेतसेमेच्या बागेमध्ये येशू ख्रिस्ताने तिसऱ्यांदा प्रार्थना केली. पहिली प्रार्थना जी पित्याकडे केली होती का जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. पण त्यानंतर त्याने पाहिलं की बाप, माझा पिता, माझा परमेश्वर, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जगात आलेलो आहे, ती इच्छा पूर्ण होणार नाही. माझा बाप ह्या निर्मितीला नरकापासून वाचू शकणार नाही, सार्वकालिक मृत्यूपासून वाचू शकणार नाही. तेव्हा येशूने परत दुसऱ्यांदा प्रार्थना केली की मी हा प्याला माझ्यापासून टळून जर जात नाही तर तुझ्या इच्छाप्रमाणे हो. त्यानंतर पुन्हा शिष्यांकडे येतो, तिसऱ्यांदा पुन्हा प्रार्थना करतो की प्रभू, काय प्रार्थना करतो पुन्हा वाचूया आपण. मग पुन्हा त्यांना सोडून निघून गेला आणि तिसऱ्यांदा त्याने तेच शब्द पुन्हा बोलून प्रार्थना केली
काय शब्द होते, कोणते शब्द होते? जर हा प्याला मी पिल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझ्या इच्छाप्रमाणेच हो. तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, कारण पहिली प्रार्थना काय होती, की जर शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर हो. पण जेव्हा त्याने बापाचं हृदय पाहिलं, दुःख पाहिलं, जगाचे क्लेश पाहिले, जगाचे नरक यातना त्यांनी पाहिल्या, आणि त्याला वाटलं की नाही, प्रभू येशूला त्यांनी हे स्वीकारलं की मला मृत्यूच्या दारात जाणं, किंवा मृत्यू स्वतःवर अंगावर घेणं, किंवा मरणाच्या वेदना माझ्यावर घेणं, क्लेश घेणं, ते त्रास माझ्यावर घेणं मला गरजेचं आहे. त्याशिवाय माझी लेकरं यांचं तारण होणार नाही. तिसऱ्यांदा प्रभू या गेतसेमेच्या बागेमध्ये तिसऱ्यांदा प्रभू प्रार्थना करतो की बाप्पा तुझ्याच इच्छाप्रमाणे हो. आणि बायबलमध्ये दिले की नंतर त्याच्या शिष्यांना तो म्हणतो आता तुम्ही झोपा. आणि पुढच्या वचनात 46, आता उठा आपण जाऊया, मला शत्रूंच्या हाती देणारा जवळ आलेला आहे. आणि मग ते शत्रूंनी त्याला अटक केलं. प्रभूने हे ओळखलं की मला शत्रूच्या हाती देणारा जवळ येत आहे. प्रभूला सर्व गोष्टी माहीत होत्या की कशाप्रकारे आता मला अटक करतील, कशाप्रकारे मला वधस्तंभावर देतील. हे सगळ्या गोष्टी अगोदर ठरलेल्या होत्या. येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर कित्येक वर्षापासून बायबलमध्ये दिलेला आहे की संदेष्टांच्याद्वारे हे भाकीत झालं होतं की येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ह्या जगाच्या तारणासाठी जावं लागणार आहे. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला जगातल्या लोकांनी तारणासाठी, जगातल्या लोकांनी वधस्तंभावर नाही दिलं. ही पित्याची योजना होती, जगाला, संपूर्ण जगाला तारण देण्यासाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. आणि आजही पित्याची तीच इच्छा आहे. बायबलमध्ये दिलेलं आहे का 1 पेत्र 3 अध्यायामध्ये जगातल्या एकही मनुष्याचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. देवाच्या लेकरांनो, येशूला वधस्तंभावर देणारे लोक नव्हते. बायबलमध्ये दिले की स्वतः परमेश्वराने संपूर्ण जगाचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये मरणाचं दुःख सहन करावं लागलं. बायबलमध्ये दिलेलं आहे बघा. बायबलमध्ये दिलेलं यशा संदेष्टेच्याद्वारे 53 अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, 7वं वचन, तो जाचलेला होता तरी त्याने आपणास नम्र केले, त्याने तोंड उघडले नाही. जसे वधायला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरण्यापुढे मेंढी मुखी असते, तसा तो त्याने आपले तोंड उघडले नाही. जुलूम करून त्यांना न्याय ठरवून तो काढून घेतलेला होता. त्याला जिवतांच्या भूमीतून छेदून टाकले आणि माझ्या लोकांच्या अपराधांमुळे तो हणलेला होता. माझ्या लोकांच्या अपराधामुळे तो हणलेला होता. असा विचार त्याच्या पिढीपैकी कोणी केला नाही. आणि त्यांनी त्याची कबर दुष्टांबरोबर नेमली. त्याचे मरण झाले तेव्हा त्याची कबर धनवानांबरोबर केली, कारण त्याने जुलूम केला नव्हता, त्याच्या तोंडात काही कपट नव्हते. पण 10वं वचन, तथापि त्याला चेचावे ही परमेश्वराची मर्जी झाली. त्याने त्याला दुखवले, तेव्हा तू त्यांचा जीव पापाकरता अर्पण करशील, तेव्हा तो आपली संतती पाहील. तो आपल्या आयुष्याचे दिवस दीर्घ करील आणि आपल्या परमेश्वराचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस होईल. बायबल सांगतं का परमेश्वरचा मनोदय त्याच्या हाताने सिद्धीस जाईल. बघा, त्याला चेचावे ही परमेश्वराची मर्जी होती, कारण तेव्हाच तो आपली संतती पाहणार होता, तेव्हाच तो आपली निर्मिती पाहणार होता, तेव्हा सर्व निर्मितीमध्ये सार्वकालिकाचं जीवन राहणार होतं. आणि म्हणून बायबलमध्ये दिले का त्याच्या मुखात कपट नव्हतं, त्याच्या मनात कपट नव्हतं, त्यांनी कोणतेही पाप केलं नव्हतं, पण त्याला चेचावी ही परमेश्वराची मर्जी झाली. त्याला दुखवलं, त्याचा जीव पापाकरता अर्पण केलं, तेव्हा तो आपली संपत्ती पाहिल. आणि तेव्हाच आज परमेश्वराने आपली संतती पाहिली, आपली लेकरं पाहिले, कारण आपल्या पापाकरता त्या प्रभू येशूनी स्वतःचा जीव अर्पण केला. संदेष्टांच्याद्वारे कित्येक हजारो वर्षांपूर्वीपासूनच येशू ख्रिस्ताविषयी हे लिहून ठेवलं होतं की तो जगाच्या पापाकरता आपला जीव अर्पण करेल आणि मग जगाचं तारण होईल. बघा,
प्रभू येशू ख्रिस्ताला कोणत्या माणसाने, जगातल्या लोकांनी वधस्तंभावर नाही दिलं. ही परमेश्वरची मर्जी होती की संपूर्ण जगाचं तारण व्हावं, म्हणून स्वतःच्या पुत्राला त्या वधस्तंभावर द्यावं, ते मृत्यूच्या क्लेशामध्ये टाकावं, त्या वेदना त्याच्यावर द्याव्या. आणि म्हणून गेतसेमेच्या बागेमध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करतो की हे प्रभू, शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून टळून जाऊ दे, पण माझी नको, तुझी इच्छा पूर्ण हो. आणि गेतसेमेच्या बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा दुसऱ्यांदा प्रार्थना ही करतो की प्रभू तुझ्याच इच्छाप्रमाणे हो, प्रभू तुझ्याच इच्छाप्रमाणे हो. आणि थोड्याच वेळामध्ये येशू ख्रिस्ताला अटक करण्यात येतं, कारण प्रभूने हे स्वीकारलं की मला हा प्याला प्यावाच लागणार आहे. मला ह्या मरणाचा वेदना, ते असह्य त्रास, मला मृत्यू जे आहे ते मला घ्यावंच लागणार आहे, कारण जर मी ते घेणार नाही तर माझं जगाचं तारण होणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रभू येशूची 3 वेळेस केलेली गेतसेमातली प्रार्थना आपण पाहिली. आणि खरोखर आज आपण येशू ख्रिस्तामुळे आपल्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे, आपल्यामध्ये तारण आहे, आपण देवाची लेकरं ठरलेलो आहोत आणि आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे. आणि खरोखर ह्या प्रभूच्या त्या मृत्यूच्याद्वारे आमच्यामध्ये जीवन आहे. प्रभू येशू या वचनाद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन.